नमस्कार मित्रांनो, गोव्याचा दुसरा दिवस सुरू झाला आहे. आज आपण नॉर्थ गोव्याच्या समुद्र किनाऱ्यापासून थोडं दूर इतिहास, श्रद्धा आणि शांततेने भरलेल्या ओल्ड गोवाकडे निघालो आहोत. आजचा प्रवास वेगळा आहे. आज ना बीच ना पार्टी. आज अनुभवायचा आहे गोव्याचा 500 वर्षाचा इतिहास. ओल्ड गोवा म्हणजेच पोर्तुगीज काळाची जिवंत आठवण. गुड मॉर्निंग मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा भन्नाट अशा ब्लॉगमध्ये. आज आपल्या गोव्याचा दुसरा दिवस आहे आणि आपला हा दुसरा पार्ट आहे गोव्याचा. आणि आज आपण गोव्याचा पणजी साईड एक्सप्लोर करणार आहोत. ओल्ड चर्च गोवा आपण आज एक्सप्लोर करणार आहोत. हा ब्लॉग पूर्ण बघत राहा तुम्ही. तर सर्वात प्रथम मित्रांनो काहीतरी खाऊया, मग पुढे जाऊया आपण. आम्ही एका ठिकाणी आलोय, तर इथं खाऊया थोडंफार, मग आपण पणजी फिरायला जाऊया. तर मित्रांनो, आता आपण इथं ओल्ड गोवा जाण्यासाठी आपण इथं बस पकडूया. आता आम्ही परत म्हापसा बस डेपोला आलो, तर इथून आपण बस पकडूया आणि ओल्ड गोव्याला जाऊया. बसला ओल्ड गोवाला जायचं असेल तर सर्वात आधी तुम्हाला पणजीला यावं लागतं. म्हापशावरून पणजीसाठी सहज बस मिळते आणि पणजीला पोचल्यावर ओल्ड गोवाकडे जाण्यासाठी बस बदलावी लागते. थोडा वेळ लागतो, पण हा प्रवासही तितका सुंदर असतो. तर मित्रांनो, ओल्ड गोवा चर्चला येण्यासाठी तुम्हाला पणजीवरून पहिली दुसरी बस चेंज करावं लागते. त्यानंतर मग तुम्ही इकडे येऊन पोचता. इकडे ह्या रोडला ते बसवाले येऊन सोडतात आपल्याला. चर्चला गर्दी बघा आज किती, लाईन लावल्या लोकांनी. मित्रांनो, खूप मोठी लाईन लागली इकडे चर्चला जाण्यासाठी. फॉरेनर सकट लाईन लागली. निरंजन भाई तर तो जेवढे ब्लॉग बनवते हा त्यालाच कोणतरी ब्लॉग ना आपला लक्षात. हा आहे गोव्याचा आणि भारताचा एक अतिशय पवित्र आणि ऐतिहासिक वारसा, बेसिलिका ऑफ बॉम जीसस. (1605) साली बांधण्यात आली होती आणि याला युनेस्को वर्ल्ड हेरिटेज साईटचा दर्जा मिळालेला आहे. या चर्चचे सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणजे सेंट फ्रान्सिस्को झेवियर यांचे जतन केलेले पार्थिवाचे अवशेष इथे ठेवलेले आहेत.
जगभरातून लाखो भाविक येथे श्रद्धेने येतात शांततेचा आणि विश्वाचा अनुभव घेण्यासाठी. मध्ये प्रवेश करताच एक वेगळी शांतता जाणवते. भिंतीवरची कोरीव कामे, जुनी चित्रे आणि आजूबाजूचे वातावरण मनाला खूप शांती देते. मध्ये पण टाक. इथं फोटोशूटसाठी जागा आहे ओल्ड गोव्याच्या बाजूला. सगळेजण फोटोशूट वगैरे करतात. हा भाई आमचा गाईड वाटतं. जॅकेट घालून आला फोटो काढला पण अभी निकालेंगे अभी कहानी खत्म हो गई अभी कैसे मेरा मी एवढा मोठा जोर आहे का अरे चेक केलं तुझं फोडलं तर डायरेक्ट डॅमेज करण्याचं काढायचंच नाही आवाज. कोणतं म्युझियम आहे? पार्टी कधी आहे तुझी? तर आता म्युझियम आणि ओल्ड गोवा चर्च बघून झाल्यानंतर इथे एक रोड जातो. इथे एक सेंट अगस्टिन टावर म्हणून आहे, तो स्पॉट करूया आता आपण. फॉरेनर्स लोक पण चाललेत तेच टावर बघण्यासाठी. हा गाईड त्यांना गाईड करतो. हा टावर समोर दिसतो. आता आपल्याला तिकडेच जायचं आहे. सेंट अगस्टिन मधलाच आणखी एक ऐतिहासिक अवशेष म्हणजे सेंट ऑगस्टिन चर्च. ही एंट्री लागते इकडून. एंट्रीवरून आत आल्यावर आपल्याला हा नजारा दिसण्यात येतो. इथला नजारा बघा कसा आहे. आणि ते असं दगड्या वगैरे पडलेल्या आहेत या टावरच्या. तिकडे काही भाग दिसतोय आपल्याला, पडक्या अवस्थेत भाग आहे तो पण. जाऊया तिकडे पण. पण डाऊट तुमच्या मध्ये टाकले अजूनपर्यंत फिरतोय तरी काय कायकिंग करणे के लिए जाते सकाळी लवकर जायचं. सकाळी नाही जायचं रे, संध्याकाळी. पाठचा नजारा बघा कसा आहे. पडक्या अवस्थेतले वास्तू आहेत सगळ्या इकडे. 1602 साली बांधण्यात गेली होती
आणि कधी काळी ही गोव्यातली सर्वात मोठी चर्च होती. इथल्या प्रशासनाने इथं स्कॅनर लावले, ते स्कॅन तुम्ही करू शकता आणि इथल्या प्रत्येक वास्तूची तुम्हाला माहिती भेटेल. इकडे नेमकं काय आहे, कोण कशासाठी बांधलं, किती वर्षापूर्वी होतं, सगळ्या गोष्टी त्या ऑडिओ बुकमध्ये आहेत. वर उभा असलेला हा टावर जणू काही इतिहासाच्या कथाच सांगत आहे. गोवा म्हणजे फक्त पर्यटन स्थळ नाही, तो श्रद्धा आणि इतिहास आणि शांततेचा संगम आहे. हा होता सेंट अगस्टिन टावर. तुम्ही बघू शकता एकदम जुनी वास्तू होती गोव्यामधली. अशा गोव्यामध्ये खूप जुन्या वास्तू अवेलेबल आहे, ते आपण सगळ्या पाहणार आहोत. आता सनसेट व्हायचा टाइम झाला तर ह्या ठिकाणाची सुंदरता अजूनही वाढते. बाय करते पोरांना जाऊ दे ना, घ्या नंबर दे ना मला. पहिलं मी चप्पल बाय केलेलं, मी ऐकलं बाय बाय घेऊन विचार मला पण नाही माहिती कुठे आला तो रिटर्न काय वन वे तो रस्ता. आणि या 4 वेळा गोव्याला आलाय. आता इथलं द अगस्टिन टावर आता आपला बघून झालंय. आता आपण चाललोय आवर लेडी ऑफ चर्च, जे पंजिम मध्ये आहे. आता आपण इकडून जाऊया. आरती आमचे निरंजन आणि श्रद्धा तर बाईकने गेले, तर आपण इकडून बस वगैरे पकडूया आणि सीधा त्या चर्चला जाऊ. आता पंजिम बस स्टॉपवरून उतरून आता आपण चाललोय कसिनोला चालतोय. आता आपण आहे पंजिमला आहे. इथं माझ्या पाठचं लोकेशन बघू शकतो तुम्ही. इंस्टाग्रामवर जे बघतो ना फोटो व्हिडिओ वगैरे, हेच लोकेशन आहे आणि इथे भरपूर जण फोटो पण करत असतात. लोकेशन खूप भारी आहे इकडचे. तुम्हाला एक भिंत दाखवतो, त्याच्यावर बेडूक वगैरे दिसत आहेत. खतरनाक. ठीक आहे, चालेल. आपल्याला मेसेज वेज अच्छा लग रहा है. ते पंचिंगला विजय म्हणून एक दुकान आहे. इथला अंडा पप म्हणून एक खूप भारी भेटतात. आम्ही तो ट्राय केला, एक नंबर होता. तुम्ही पण कधी आलात नाही इथं, ते खाऊन बघा, नक्की ट्राय करा. ह्याच्या कॅमेऱ्यामध्ये आले असेल. कसले बॅगीत चार्जिंग बिर्जिंग होते, पॉवर बँक होते, बाकी काय नव्हतं. अजून एक होत्या, 2-3 होत्या. आणली काही मला ठेवली लागते.
भेटली का बॅग? टाकून आलाय. हा भेटली वाटतं. त्यावर लेडीज चर्चमध्ये आम्ही आलो आहे. पण आता इथे कसं कन्स्ट्रक्शन काम चालू आहे, बंद केले. आतमध्ये एंट्री नाही, बाहेरूनच फोटो वगैरे काढू शकतो. तुम्ही आता हे घंटेचा आवाज ऐकला असेल. ते 3 घंटा वाजतात. तुमची जी काही विश असेल ती पूर्ण होते असं मानलं जाते इथे. तर आवर लेडीज चर्चच्या इथून आपण थोडं आलोय आणि इथं थोडं एका ठिकाणी खाण्यासाठी थांबलोय. तुम्ही माझ्या पाठी हॉटेल बघता, तिकडे आता थांबलोय. तिकडे थोडं खाऊया, नंतर मग आपल्या रूम वगैरे वर जाऊया मग नंतर. तर आता पूर्ण दिवस फिरून आता परत आम्ही चाललोय आमच्या हॉटेलवर. बस स्टँडवर आलो इकडे पणजीच्या. आता इकडून बस पकडूया म्हापसासाठी आणि सीधा रूमवर जाऊया आता. जर तुम्हाला पार्टी गोवा सोबतच इतिहास आणि आध्यात्मिक गोवा अनुभवायचा असेल तर ओल्ड गोवाला नक्कीच भेट द्या. मित्रांनो, हा होता आमचा गोव्याचा दुसरा दिवस. पुढच्या भागात अजून नवीन ठिकाणी, नवीन अनुभव. तोपर्यंत व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चला न्यूगयाला सबस्क्राईब करायला तर नक्कीच विसरू नका. तर मित्रांनो, आज आपण गोव्यातले चर्च एक्सप्लोअर केलेत आणि तुम्हाला आजचा पार्ट कसा वाटला कमेंटमध्ये नक्कीच सांगा.